सरावली सावट पूल धोक्याच्या उंबरठ्यावर तातडीच्या उपाययोजनाची मागणी। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सरावली सावट पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचला असून त्याची पडझड सुरू झाल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। पुरावरील तडे, निखळलेले काँक्रीट, उघड्या पडलेल्या लोखंडी सळ्या तसेच ढासळलेले संरक्षण भाग यामुळे वाहन चालक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची तात्काळ तांत्रिक पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटिशकालीन हा पूल परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच लहान मोठी आणि अवजड वाहने या पुलावरून प्रवास करतात। गेल्या काही वर्षापासून पुलाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून त्याच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या अनेक भागांमधील काँक्रीट निखळले आहेत तर काही ठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत। पुलाच्या खालच्या भागाला तडे गेल्याचेही दिसून येत असून बाजूच्या संरक्षण भिंतीची पडझड सुरू झाली आहे। विशेष म्हणजे अवजड वाहने पुलावरून जात असताना कंपन जाणवत असल्याने पुलाची संरचनात्मक सुरक्षितता धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे। पावसाळा तोंडावर आला असताना पुलाच्या कमकुवत झालेल्या भागांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नकारता येत नाही। त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळण्यासाठी पुलाची तातडीने दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।